Welcome, dear students. Online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 11. Dear students, in previous lecture, we are studying pest and disease control, part 4. In this topic, we learn about different pest control methods and cares taken during application of pesticides. मागील लेक्चर मध्ये आपण पेस्ट कंट्रोलच्या ज्या मेथड आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर पेस्टिसाइड्सची फवारणी करताना कुठली काळजी घ्यायची याचं त्या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू लर्न different storage and handling of pesticides and disease control methods. आजच्या लेक्चर मध्ये आपण स्टोरेज अँड हँडलिंग ऑफ पेस्टिसाइड्स आणि डिसीज कंट्रोल मेथड्स ज्या आहेत त्या आज आपण अभ्यासणार आहोत. फर्स्ट, स्टोरेज अँड हँडलिंग ऑफ पेस्टिसाइड्स. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण स्टोरेज अँड हँडलिंग ऑफ पेस्टिसाइड्स चे काय मुद्दे आहेत ते आपण पाहूया. द पेस्टिसाइड्स शुड ऑलवेज बी स्टोर्ड इन देअर ओरिजिनल कंटेनर. पेस्टिसाइड्स जे आहेत तर ते या ठिकाणी ओरिजिनल कंटेनर मध्ये त्या ठिकाणी ते स्टोअर केलेले असले पाहिजे. तुम्ही तुमच्या शेतामध्ये पेस्टिसाइडची फवारणी करत असताना तुम्ही पाहत असाल पेस्टिसाइड्स एका विशिष्ट पॅकिंग मध्येच ते त्या ठिकाणी दिले जातात. त्यासाठी वेगळे कंटेनर्स वापरले जातात. मग त्यामध्ये काही ॲल्युमिनियम बॉटल्स, काही प्लॅस्टिक बॉटल मध्ये असतात, काही ॲल्युमिनियम बॉटल मध्ये असतात. देन दे शुड बी स्टोर्ड अवे फ्रॉम फूड, फॉडर अँड मेडिसिन्स. त्याचबरोबर त्याची जी साठवणूक आहे तर ती फूड, फॉडर आणि मेडिसिन्स यापासून त्या ठिकाणी लांब असली पाहिजे. देन दे शुड बी केप्ट आउट ऑफ रीच ऑफ चिल्ड्रन अँड डोमेस्टिक ॲनिमल्स. त्याचबरोबर जी काही लहान मुले असतात, त्याचबरोबर काही ॲनिमल्स असतात, त्या ॲनिमल्स पासून आपण हे पेस्टिसाइड्स लांब ठेवले पाहिजेत जेणेकरून त्यांना कुठल्याही पद्धतीचं विषबाधा, पॉइझन त्या ठिकाणी होऊ नये. देन कंटेनर्स ऑफ पेस्टिसाइड्स शुड बी कट ओपन विथ सेपरेट नाईफ and the empty container should be destroyed properly. त्याचबरोबर जे काही कंटेनर्स आहेत ते त्या ठिकाणी ओपन करताना एक सेपरेट चाकू त्या ठिकाणी आपण जवळ ठेवणं आवश्यक आहे आणि तो चाकू त्याच कामासाठी त्या ठिकाणी वापरला गेला पाहिजे. द एम्प्टी कंटेनर शुड बी डिस्ट्रॉयड प्रॉपर्ली. त्यानंतर जे काही एम्प्टी कंटेनर्स आहेत, जे काही मोकळी झालेलं जे काही बॉटल्स आहेत त्या त्या ठिकाणी प्रॉपरली त्या डिस्ट्रॉय केल्या पाहिजे. द इन्स्ट्रक्शन फाउंड ऑन द लेबल शुड बी स्ट्रिक्टली फॉलोड. त्याचबरोबर लेबल वरती जी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते त्या ठिकाणी फॉलो केल्या पाहिजेत. अवॉइड कॉन्टॅक्ट ऑफ पेस्टिसाइड्स विथ स्किन ऑर क्लोथिंग. त्याचबरोबर पेस्टिसाइडचा जो कॉन्टॅक्ट आहे आपल्या स्किनला त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे. त्याचबरोबर आपल्या कपड्यांवरती ते पेस्टिसाइड्स पडले नाही पाहिजे. Avoid smoking, chewing, eating or drinking while mixing or applying the chemicals. त्याचबरोबर केमिकल्स तर त्या ठिकाणी आपण फवारणी करत असताना किंवा त्याचं ऍप्लिकेशन फील्ड मध्ये करत असताना आपण स्मोकिंग त्या ठिकाणी अवॉइड करायचं आहे. चिविंग, त्याचबरोबर काही पदार्थ आपण त्या ठिकाणी खाण्याचं काम करतो, उदाहरणार्थ तंबाखू किंवा तंबाखूजन्य इतर जे पदार्थ आहेत ते आपण त्या ठिकाणी खात असतात लेबर्स. त्यानंतर इटिंग, ड्रिंकिंग, त्यानंतर पाणी पिणे किंवा इतरही जे काही अल्कोहोल ड्रिंकिंग वगैरे आहे ते त्या ठिकाणी अवॉइड करायचे किंवा करायचंच नाही. देन मेक द स्प्रेइंग ऑर डस्टिंग इन कूल अँड क्लॅम वेदर अँड इन द विंड डायरेक्शन्स. त्याचबरोबर स्प्रेइंग करताना त्या ठिकाणी हवेची दिशा कुठली आहे याचा त्या ठिकाणी विचार करूनच स्प्रेइंग करायचं आहे. क्लॅम वेदर त्या ठिकाणी क्लीन वातावरणामध्ये त्या ठिकाणी
फवारणी करणं आवश्यक आहे. देन स्प्रेयर नोझल्स शुड नॉट बी ब्लोन बाय माउथ इफ गेट ब्लॉक्ड व्हाईल स्प्रे. त्यानंतर स्प्रेइंगचे नोझल जे आहेत म्हणजे त्याचे जे तोटी असते नोझल, ते नोझल्स ज्यावेळेस ब्लॉक होतात, ते ब्लॉक होत असताना आपण तोंडाच्या साह्याने ते फुंकायचे नाहीत किंवा त्यातला कचरा काढण्याचा प्रयत्न करायचा. देन वॉशिंग ऑफ इक्विपमेंट्स इन ऑर नियर वेल्स ऑर स्ट्रीट शुड बी अवॉइडेड. त्याचबरोबर जे काही इक्विपमेंट्स असतात फवारणीचे, ते आपण विहिरीजवळ त्याचं ते धुवायचे नाहीयेत किंवा जो काही रस्ता असेल स्ट्रीट, त्या रस्त्याला सुद्धा त्या ठिकाणी ते धुवायचे नाहीयेत, जेणेकरून कुठलेही केमिकल त्या ठिकाणी पाण्याच्या सोर्स मध्ये जाणार नाही आणि त्याचं जे पॉइझन आहे ते पॉइझन पाण्यामध्ये उतरणार नाही, याची काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे. देन कॉन्टामिनेटेड पार्ट शुड बी बरीड. त्यानंतर जे काही पार्ट कॉन्टामिनेटेड झाला आहे तो त्या ठिकाणी लगेच जमिनीमध्ये गाडून टाकायचा आहे किंवा तो डिस्ट्रॉय करायचा आहे. तर हे झाले स्टोरेज अँड हँडलिंग ऑफ पेस्टिसाइड्स. पेस्टिसाइडचं स्टोरेज आणि ते वापरताना जी काही काळजी घ्यायची आहे हे मुद्दे त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. देन डिसीज कंट्रोल मॅनेजमेंट. आता या ठिकाणी डिसीज कंट्रोल किंवा मॅनेजमेंटच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या आपण पाहणार आहोत. मेजर्स टेकन टू प्रिव्हेंट इन्सिडन्स ऑफ डिसीज, स्प्रेड ऑफ डिसीजेस अँड मिनिमाइजिंग द लॉस कॉज्ड बाय द डिसीज इज कॉल्ड कंट्रोल मेजर. तर कंट्रोल मेजर कशाला म्हणायचे, तर आपण काही मेजर्स त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. मेजर्स टेकन टू प्रिव्हेंट इन्सिडन्स ऑफ डिसीजेस, डिसीजचा इन्सिडन्स त्या ठिकाणी प्रिव्हेंट करण्याचं काम करायचे. देन स्प्रेड ऑफ डिसीज, देन स्प्रेड ऑफ डिसीज अँड मिनिमाइज लॉस कॉज्ड बाय द डिसीज. डिसीजचा प्रसार आणि जो काही लॉस आहे तो मिनिमाइज करण्याचा त्या ठिकाणी आपण ज्या मेजर्स वापरतो त्याला आपण कंट्रोल मेजर्स असं म्हणतो. द एम ऑफ डिसीज कंट्रोल इज टू चेक द लॉस ऑफ इकॉनॉमिक गेन फ्रॉम द क्रॉप. त्यानंतर मुख्य जो उद्देश आहे एम ऑफ डिसीज टू चेक द लॉस ऑफ इकॉनॉमिक गेन फ्रॉम द क्रॉप. आपल्याला जे काही इकॉनॉमिक गेन आहे क्रॉप पासून ते आपल्याला जास्तीत जास्त मिळवण्यासाठी डिसीजचा कंट्रोल करणं आवश्यक आहे. द प्रिन्सिपल ऑफ प्लांट डिसीज मॅनेजमेंट हॅव टू अप्रोचेस. जसं आपण पेस्ट डिसीज मध्ये 2 अप्रोच पाहिले होते, तसंच डिसीज कंट्रोल मध्ये 2 अप्रोच आहे. फर्स्ट, मॅनेजमेंट ऑफ सिंगल डिसीज ऑफ क्रॉप. यामध्ये मॅनेजमेंट ऑफ अ सिंगल डिसीज, सिंगल डिसीज त्या ठिकाणी आपण मॅनेजमेंट क्रॉप मध्ये करू शकतो. किंवा दुसरा जो आहे प्लॅनिंग फॉर ओव्हरऑल हेल्थ ऑफ क्रॉप, आणि दुसऱ्या प्रिन्सिपल मध्ये पूर्ण क्रॉपची हेल्थ लक्षात घेऊन त्या ठिकाणी प्लॅनिंग करायचं. एकतर त्या क्रॉपचा डिसीज फक्त पाहायचा किंवा त्या ठिकाणी पूर्ण प्लॅनची हेल्थ लक्षात घेऊन ओव्हरऑल त्याचं त्या ठिकाणी प्लॅनिंग करायचं. हे 2 प्रिन्सिपल या ठिकाणी डिसीज मॅनेजमेंटचे आहेत. द सेकंड अप्रोच इज डिफिकल्ट फॉर फार्मर्स बट हॅव मोर प्रॅक्टिकल व्हॅल्यू. आता सेकंड जो अप्रोच आहे प्लॅनिंग फॉर ओव्हरऑल हेल्थ ऑफ क्रॉप, हा फार्मर साठी थोडासा डिफिकल्ट आहे परंतु मोर प्रॅक्टिकल व्हॅल्यू, म्हणजे प्रात्यक्षिक दृष्ट्या त्या ठिकाणी त्याला व्हॅल्यू जास्त आहे. त्यामुळं प्लॅनिंग फॉर ओव्हरऑल हेल्थ ऑफ क्रॉप त्या ठिकाणी महत्वाचं आहे. हे झालं डिसीज कंट्रोलचे आपण प्रिन्सिपल्स किंवा जे अप्रोचेस आहेत ते आपण त्या ठिकाणी 2 अप्रोचेस पाहिलेले आहेत. ते आता जनरल प्रिन्सिपल जे आहेत डिसीज कंट्रोल ते या ठिकाणी आपण पाहूया. फर्स्ट, अवॉइडन्स. अवॉइडन्स म्हणजे काय, तर त्या ठिकाणी अटकाव करायचा, डिसीजला त्या ठिकाणी अटकाव करायचा. इट इन्व्हॉल्व्स अवॉइडिंग डिसीज बाय प्लांटिंग at time when or in areas where inoculum are absent or ineffective due to the environmental condition. डिसीज अशा कंडिशनला त्या ठिकाणी आपण अवॉइड करायचं आहे की त्या ठिकाणी काही टेक्निक्स आहेत, टाइमली सोईंग आपण करायचंय किंवा ज्या ठिकाणी इनॉक्युलम अब्सेंट आहे डिसीज त्या ठिकाणी त्या भागामध्ये येत नाही अशा ठिकाणीच त्या ठिकाणी आपण सोईंग करायचं आहे. आता त्याचे जे मेन प्रॅक्टिसेस आहेत जनरल प्रिन्सिपल मधला अवॉइडन्स मधल्या ज्या मेन प्रॅक्टिसेस आहेत त्यामध्ये फर्स्ट, सिलेक्शन ऑफ प्लांटिंग मटेरियल. प्लांटिंग मटेरियल सिलेक्ट करताना असंच मटेरियल सिलेक्ट करायचे की त्याला कुठल्या पद्धतीचं डिसीज आलेलं नाही. देन मॉडिफिकेशन ऑफ कल्चरल प्रॅक्टिसेस. ज्या काही कल्चरल प्रॅक्टिसेस आपण वापरतो म्हणजे टिलेज, सोईंग मेथड्स,
प्लांटिंग डिस्टन्स वगैरे अशा जे प्रॅक्टिसेस आहेत कल्चरल प्रॅक्टिसेस याच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन करायचं. देन एस्केपिंग व्हरायटीज, त्याचबरोबर व्हरायटीज आपण ज्या निवडतो पेरणीसाठी सोईंगसाठी, तर त्या निवडताना त्या ठिकाणी डिसीज फ्री किंवा डिसीजला प्रतिकारक्षम अशाच व्हरायटी त्या ठिकाणी निवडायच्या आहे. देन चॉईस ऑफ जिओग्राफिकल एरिया, जो एरिया आपण पेरणीसाठी वापरतो तो एरिया त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊन सुटेबल क्रॉप किंवा डिसीजला रेजिस्टन्स असणारच क्रॉप त्या ठिकाणी आपण घ्यायचं आहे. देन सिलेक्शन ऑफ फील्ड्स, जमिनीची निवड करत असताना त्या जमिनीमध्ये डिसीजचा कुठला इन्फेक्शन नाहीये ना याची त्या ठिकाणी खात्री करायची. काही डिसीजचे सॉइल बॉर्न असतात, जमिनीमधनं ते त्या ठिकाणी त्यांचा प्रादुर्भाव करतात. मग त्यासाठी फील्डची निवड करत असताना आपण योग्य ती खबरदारी घ्यायची आहे. ते सोईंग अँड प्लांटिंग टाइम, सोईंग आणि प्लांटिंग टाइम मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर प्लांटिंग टाइम जो आहे तर तो ऑप्टिमम त्या ठिकाणी असला पाहिजे. बऱ्याचशा पिकांचा खरीप मधला जो प्लांटिंग टाइम आहे तर तो 15 जून ते 15 जुलै पर्यंत असतो. त्याच्यानंतर जर आपण पेरणी केली तर बऱ्यापैकी डिसीजेस त्या ठिकाणी त्या फील्ड मध्ये येतात. टाइमली सोन केलं तर त्या ठिकाणी डिसीज शक्यतो येत नाहीत आणि आले तरी कमी त्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो. तर हे झाल्या अवॉइडन्सच्या ज्या मेन प्रॅक्टिसेस आहेत त्या या ठिकाणी आपण पाहिलं. देन एक्सक्लुजन, पुढचं जे जनरल प्रिन्सिपल आहे एक्सक्लुजन, इट रिस्ट्रिक्ट्स द मूवमेंट ऑफ डिसीज प्लांट मटेरियल टू द एरिया फ्री फ्रॉम द डिसीज कन्सर्न. तर एक्सक्लुजन म्हणजे काय, तर मूवमेंट ऑफ डिसीज जे आहे तर ती रिस्ट्रिक्ट त्या ठिकाणी करायची आहे आणि तो एरिया डिसीजचा त्या ठिकाणी फ्री करायचा आहे. म्हणजे कॉन्टामिनेटेड एरियामधनं डिसीज फ्री एरियामध्ये त्या ठिकाणी जे मुवमेंट होते डिसीजची ती त्या ठिकाणी पूर्णपणे रिस्ट्रिक्ट करायची आहे, त्याला आपण एक्सक्लुजन असं म्हणतो. देन थर्ड, इरॅडिकेशन, इट इन्व्हॉल्व्स इलिमिनेटिंग द पॅथोजन फ्रॉम इन्फेस्टेड एरिया. इरॅडिकेशन मध्ये काय करतो, पूर्णपणे इलिमिनेशन करतो पॅथोजनचं फ्रॉम इन्फेस्टेड एरिया. ज्या ठिकाणी इन्फेस्टेशन झालेलं आहे त्या एरिया मधनं त्या ठिकाणी पूर्णपणे तो डिसीज रिमूव्ह करायचा, एलिमिनेट त्या ठिकाणी करायचा आहे. देन फोर्थ, प्रोटेक्शन, these are the measures used to prevent the onset of disease on a crop to protect the host from attack by the pathogen. प्रोटेक्शन मध्ये पूर्णपणे आपण डिसीजला त्या ठिकाणी अटकाव करायचा आहे, प्रोटेक्शन करायचंय होस्ट प्लांटचं डिसीज त्या ठिकाणी होऊ नये म्हणून, त्याला आपण प्रोटेक्शन असं म्हणतो. देन होस्ट रेजिस्टन्स, होस्ट रेजिस्टन्स म्हणजे काय, इट युटिलाइज इन बिल्ड मेकॅनिझम टू रेजिस्ट व्हेरियस ऍक्टिव्हिटीज ऑफ पॅथोजन. या ठिकाणी मेकॅनिझम त्या ठिकाणी बिल्ड करायचं, होस्ट रेजिस्टन्स त्या ठिकाणी आपण तयार करायचं आहे. द इन्फेक्शन और सबसिक्वेंट डॅमेज बाय द पॅथोजन कॅन बी रेंडर्ड इनइफेक्टिव्ह थ्रू द जेनेटिक मॅनिप्युलेशन बाय और बाय केमोथेरपी. मग त्यामध्ये जेनेटिक मॅनिप्युलेशन केल्यानंतर जे काही इन्फेक्शन त्या ठिकाणी होत असतं तर ते पूर्णपणे त्या ठिकाणी आपण रिड्यूस करू शकतो, कमी करू शकतो, कारण जेनेटिक मॅनिप्युलेशन आणि केमोथेरपी यांचा वापर करून होस्ट रेजिस्टन्स त्या ठिकाणी डेव्हलप करतात. अशा पद्धतीचे सीड्स वगैरे आपण वापरले तर आपलं त्या ठिकाणी नुकसान होणार नाही किंवा डिसीजचा त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं जो प्रादुर्भाव आहे, इन्फेक्शन जे आहे ते त्या ठिकाणी होत नाही. देन लास्ट, थेरपी. आता थेरपी काय, इट इज द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्टेड होस्ट प्लांट. इन्फेक्टेड जो होस्ट प्लांट आहे त्याला त्या ठिकाणी आपण काही थेरपीज त्या ठिकाणी देतो. मग त्यामध्ये वेगवेगळ्या केमिकल्सचा त्या ठिकाणी वापर केला जातो. आता याच्यामधल्या पहिल्या फर्स्ट 5 ज्या मेथड आहेत, फर्स्ट 5 प्रिन्सिपल्स आर मेनली प्रिव्हेंटिव्ह अँड these are applied to the population of plants before infection takes place. आता पहिल्या 5 ज्या आहेत तर त्या ठिकाणी इन्फेक्शन होण्याच्या अगोदरच्या ज्या ट्रीटमेंट आहेत. थेरपी इज अ क्युरेटिव्ह procedure and is applied to individual after infection has taken place. तर थेरपी जी मेथड आहे तर ही क्युरेटिव्ह प्रोसिजर आहे, म्हणजे ही त्या ठिकाणी डिसीज झाल्यानंतर ती त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. आणि पहिल्या 5 ज्या आहेत त्यामध्ये
अवॉइडन्स, एक्सक्लुजन, इरेडिकेशन, प्रोटेक्शन अँड होस्ट रेजिस्टन्स या डिसीज होण्याच्या अगोदरच्या टेक्निक्स आहेत किंवा प्रिन्सिपल्स आपण वापरत असतो. देन मेथड्स ऑफ डिसीज कंट्रोल. आता आपण या ठिकाणी मेथड्स ऑफ डिसीज कंट्रोल या ठिकाणी पाहणार आहे. तर त्यामध्ये फर्स्ट एक्सक्लुजन ऑफ द पॅथोजन. एक्सक्लुजन ऑफ पॅथोजन मध्ये या ठिकाणी 4 मेथड आहेत. क्वारंटाईन, जसं आपण पेस्ट कंट्रोल मध्ये वेगवेगळ्या मेथडचा अभ्यास केलेला आहे, सेम मेथड्स या ठिकाणी डिसीज कंट्रोल मध्ये आहे. त्यामुळे आपण याच्यामध्ये जास्त काही माहिती घेणार नाही. त्यामध्ये फर्स्ट क्वारंटाईन, याला आपण लीगल मेथड म्हणतो. देन इन्स्पेक्शन अँड सर्टिफिकेशन, इन्स्पेक्शन करायचं फील्ड मध्ये. देन सीड ट्रीटमेंट, बियाण्यांना सीड ट्रीटमेंट द्यायची. देन इरेडिकेशन ऑफ इन्सेक्ट वेक्टर्स त्या ठिकाणी इरेडिकेट करायचे. तर हे झाल्या एक्सक्लुजन ऑफ द पॅथोजन. देन अवॉइडन्स ऑफ द पॅथोजन, चॉईस ऑफ जिओग्राफिकल एरिया, सिलेक्शन ऑफ फील्ड, चॉईस ऑफ टाइम ऑफ प्लांटिंग, डिसीज एस्केपिंग व्हरायटीज, सिलेक्शन ऑफ सीड अँड प्लांटिंग मटेरियल. तर हे सगळ्या अवॉइडन्स म्हणजे डिसीज होऊ नये म्हणून अवॉइड आपण त्या ठिकाणी करायचं आणि योग्य ती काळजी घेऊन या मेथडचा आपण वापर करायचा. देन इरेडिकेशन ऑफ पॅथोजन, पॅथोजनचं इरेडिकेशन करण्यासाठी आपण हीट ट्रीटमेंट वापरतो. मग त्यामध्ये सीड स्टॉक, टूल्स अँड इम्प्लिमेंट्स आणि सॉइल या तिन्हीमध्ये त्या ठिकाणी हीट ट्रीटमेंट्स आपण करतो किंवा त्यामध्ये वेगवेगळ्या ज्या इरेडिकेशनच्या मेथड्स आहेत त्यांचा आपण त्या ठिकाणी वापर करतो. देन बायोलॉजिकल मेथड, बायोलॉजिकल मेथड मध्ये आपण या ठिकाणी जे काही व्हेरियस बॅक्टेरियाज आहेत, मग त्यामध्ये ट्रायकोडर्मा, बॅसिलस स्पेसिस यांचा त्या ठिकाणी वापर करून अँटागॉनिस्टिक, हायपर पॅरासाइट्स, मायकोरायझा, क्रॉप प्रोटेक्शन, कंट्रोल ऑफ वीड अँड पेस्ट ह्या ज्या बायोलॉजिकल मध्ये आपण वापरतो, तर ह्या मेथड्स या ठिकाणी आहेत. देन कल्चरल प्रॅक्टिसेस, कल्चरल प्रॅक्टिसेस मध्ये क्रॉप रोटेशन, फर्टिलायझर ऍप्लिकेशन, स्टोरेज, डिसइन्फेक्शन, सॅनिटेशन, रिमूव्हल अँड डिस्ट्रक्शन ऑफ डिसीज्ड प्लांट्स. तर कल्चरल प्रॅक्टिसेस मध्ये आपण क्रॉप रोटेशन, तर क्रॉप रोटेशन मध्ये असेच क्रॉप आपण रोटेशन मध्ये घ्यायचे की ते आपला डिसीजचा स्प्रेड कमी करते. आता उदाहरणार्थ भेंडी नंतर जर कॉटन घेतलं तर त्या ठिकाणी सेम फॅमिली मधले क्रॉप्स येतात, त्यामुळे डिसीजचा प्रादुर्भाव जास्त होतो. मग त्या जागी आपण वेगवेगळ्या फॅमिली मधले क्रॉप्स आपण त्या ठिकाणी वापरायचे आहेत. देन फर्टिलायझर्स ऍप्लिकेशन, स्टोरेज, सॅनिटेशन. सॅनिटेशन मध्ये आपण काय करतो तर डिस्ट्रक्शन ऑफ द क्रॉप डेब्रिज बाय बर्निंग द फील्ड. जे काही डिसीज अफेक्टेड प्लांट्स पार्ट आहेत ते त्या ठिकाणी आपण रिमूव्ह करतो किंवा ते बर्न करून त्या ठिकाणी डिसीज पूर्णपणे रिमूव्ह करतो. देन रिमूव्हल अँड डिस्ट्रक्टेड ऑफ डिसीज प्लांट्स, डिसीज्ड प्लांट्स जे असतील ते आपण रिमूव्ह करायचे आणि बर्न करायचे, जाळून टाकायचे, जेणेकरून कुठल्याही पद्धतीचं डिसीज आपल्या फील्डमध्ये राहणार नाही. तर ह्या झाल्या कल्चरल प्रॅक्टिसेस. मग त्यामध्ये मिक्स्ड क्रॉपिंग सुद्धा आपण करतो. मिक्स्ड क्रॉपिंग is intended for getting some return from an area if one crop is attacked to other and escapes. तर या ठिकाणी मिक्स्ड क्रॉपिंग मध्ये समजा मिक्स्ड क्रॉपिंग ऑफ pigeon pea and sorghum give significant reduction in the incidence of wilt of the pigeon pea. आता आपण सोरगम जे ज्वारी आणि त्यामध्ये जर तुरीचं पीक घेतलं तर त्यामध्ये जो काही विल्ट डिसीज आहे, जो मर रोग आहे, तर तो मर रोग त्या ठिकाणी आपण त्याला अटकाव करू शकतो. तर अशा पद्धतीचे जे काही कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत ते आपण त्या फील्ड मध्ये वापरू शकतो. देन केमिकल कंट्रोल, पुढचं आहे केमिकल कंट्रोल. तर केमिकल कंट्रोल मध्ये आपल्याला माहित आहे की पेस्ट कंट्रोल मध्ये आपण काय पाहिलं तर वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर करून आपण त्या ठिकाणी डिसीज कंट्रोल करू शकतो. मग त्यामध्ये वेगवेगळ्या जे मेथड्स आहेत, फंगिसाइड्स त्या ठिकाणी आपण वापरणार आहे, ते आपण पुढे पाहूया. तर बायोलॉजिकल मेथड मध्ये तुम्हाला मी सांगितलं की त्यामध्ये बायोलॉजिकल कंट्रोल इज नथिंग बट कंट्रोल ऑफ प्लांट डिसीज युजिंग लाईव्ह
लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझमचा या ठिकाणी वापर करून आपण डिसीज कंट्रोल त्या ठिकाणी करू शकतो. द बायो कंट्रोल एजंट पॅरासाइट्स द पॅथोजन बाय कॉइलिंग अराउंड द हाईप. तर त्या ठिकाणी जे पॅरासाइट्स आहेत ते पॅरासाइट्स त्या ठिकाणी आपण वापरून त्या ठिकाणी डिसीज कंट्रोल जो आहे तो त्या ठिकाणी आपण करू शकतो. मग त्यामध्ये ट्रायकोडर्मा यांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. देन व्हेरियस बॅक्टेरिया अँड फंजाई सिक्रेट्स एन्झाइम्स which degrade the cell wall of pathogen. काही फंजाई किंवा एन्झाइम्स यांचा किंवा बॅक्टेरिया यांचा वापर करून आपण पॅथोजन मध्ये त्यांचा जो सेल वॉल आहे तो त्या ठिकाणी डिग्रेड करू शकतो. फॉर एक्झाम्पल बॅसिलस स्पेसिसचा त्या ठिकाणी वापर केला जातो. जसं की बीटी कॉटन मध्ये ते आपण वापरलेलं आहे बॅसिलस थुरेंजेनेसिस बीटी कॉटन. आणि वेगवेगळ्या डिसीजला त्या ठिकाणी आपण त्याचं कंट्रोल करू शकतो किंवा पेस्टला त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो. हे झाले बायोलॉजिकल कंट्रोल. देन फंगिसाइड्स बेस्ड ऑन देअर मोड ऑफ ऍक्शन कॅन बी ग्रुप्ड ॲज फॉलोज. काही आता जे फंगिसाइड्स वापरतो आपण केमिकल मध्ये, त्या केमिकल मध्ये त्या ठिकाणी वापर करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे जे फंगिसाइड्स आहेत ते बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि त्यांचा वापर करून आपण पेस्ट किंवा डिसीज बहुतेक आपण त्या ठिकाणी कंट्रोल करतो. त्यामध्ये फर्स्ट प्रोटेक्टंट. तर प्रोटेक्टंटचा अर्थ काय तर फक्त प्रोटेक्ट करायचे, डिसीज त्या ठिकाणी येऊ द्यायचा. फंगिसाइड्स विच इज इफेक्टिव्ह ओनली इफ अप्लाइड पिरियड टू फंगल इन्फेक्शन इज कॉल्ड प्रोटेक्टंट. फक्त हे आपण प्लांटला प्रोटेक्शन देऊ शकतो, डिसीज त्या ठिकाणी ते कंट्रोल करू नाही शकत, फक्त प्रोटेक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल सल्फरजन्य जे फंगिसाइड्स आहेत ते त्या ठिकाणी आपण प्रोटेक्टेड म्हणून वापरतो. देन थेरप्युटंट जे फंगिसाइड्स आहेत हॅव्हिंग कॅपॅसिटी टू इरेडिकेट फंजाई आफ्टर इट हॅज कॉज्ड इन्फेक्शन. आता थेरप्युटंट जे आहेत तर ते इन्फेक्शन प्रायमरी स्टेजला असताना त्या ठिकाणी जर आपण वापरले तर त्या ठिकाणी ते पूर्णपणे कंट्रोल करू शकतात. फॉर एक्झाम्पल कार्बोक्झिन ग्रुप मधले जे फंगिसाइड्स आहेत ते फंगिसाइड्स आपण या ठिकाणी वापरू शकतो. देन इरेडिकंट आर दोज केमिकल्स विच रिमूव्ह पॅथोजेनिक फंजाई फ्रॉम इन्फेक्शन कोट. इरेडिकंटचा जो वापर आहे तर आर दोज केमिकल्स, ते केमिकल्स आहेत विच रिमूव्ह पॅथोजेनिक फंजाई फ्रॉम इन्फेक्शन कोट. ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे अशा एरियामधनं त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांचा नाश करतात, त्याला आपण इरेडिकंट असं म्हणतो. मग त्यामध्ये ऑर्गॅनिक मर्क्युरल्स ज्या फंगिसाइड मध्ये आहेत असे फंगिसाइड त्या ठिकाणी इरेडिकंट म्हणून आपण वापरू शकतो. देन सिस्टेमिक फंगिसाइड्स, पुढचे आहेत सिस्टेमिक फंगिसाइड्स. एनी कंपाऊंड कॅपेबल ऑफ बीइंग फ्रीली ट्रान्सलोकेटेड आफ्टर पेनिट्रेटिंग प्लांट इज कॉल्ड सिस्टेमिक फंगिसाइड्स. आता सिस्टेमिक फंगिसाइड्स कुणाला म्हणायचं तर एनी कंपाऊंड कॅपेबल ऑफ बीइंग फ्रीली ट्रान्सलोकेटेड आफ्टर पेनिट्रेटिंग प्लांट इज कॉल्ड सिस्टेमिक फंगिसाइड. तर हे जे फंगिसाइड्स आहेत हे ट्रान्सलोकेट होतात प्लांटमध्ये, प्लांटच्या आतमध्ये जातात आणि पूर्णपणे डिसीज जे असतील ते डिसीज त्या ठिकाणी कंट्रोल करण्याचं काम करतात. दिस टाइप ऑफ फंगिसाइड्स कुड इरेडिकेट established infection and protect the new part of the plant. प्लांटचा जो नवीन पार्ट असतो किंवा नवीन येणाऱ्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्या त्या ठिकाणी कंट्रोल करतात की तिथं कुठलाही डिसीज त्या ठिकाणी येऊ नये, किंवा जो डिसीज आलेला आहे तो सुद्धा त्या ठिकाणी ते कंट्रोल करतात. त्याला आपण सिस्टेमिक फंगिसाइड्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल कार्बोक्झिन अँड बेनिलिट. देन अँटीबायोटिक्स. The antibiotics is defined as a chemical substance produced by the microorganism which in low concentration can inhibit or kill other microorganism. आता antibiotics कशाला म्हणायचं तर हा एक केमिकल सबस्टन्स आहे प्रोड्युस्ड बाय द मायक्रोऑर्गॅनिझम. मायक्रोऑर्गॅनिझम पासून हा तयार केला जातो विच इन लो कॉन्सन्ट्रेशन, आणि त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते अल्प प्रमाणात त्या ठिकाणी वापरलं जातं
आणि त्यांचा वापर आपण इनहिबिट और किल अदर मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा जे पॅथोजन्स आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते मारण्यासाठी किंवा किल करण्यासाठी किंवा त्यांची जी पॉप्युलेशन आहे ती कमी करण्यासाठी आपण अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. अँटीबायोटिक्स केमिकल सबस्टन्स आहेत प्रोड्युस्ड बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम पासून हे तयार केले जातात, त्याला आपण अँटीबायोटिक्स असं म्हणतो. तर हे पाहिले आपण या ठिकाणी फंगिसाइड्स बेस्ड ऑन दिअर मोड ऑफ ऍक्शन कॅन बी ग्रुप्ड ऍज फॉलोज. त्यामध्ये प्रोटेक्टंट्स, थ्रिओपिटंट्स, then इरेडिकंट्स, सिस्टेमिक फंगिसाइड्स अँड अँटीबायोटिक्स. हे झाले 5 फंगिसाइड्स आहेत आणि यांच्या या प्रकारानुसार फंगिसाइडचे टाईप केले जातात. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे. तर सुरुवातीला आपण पाहिलं स्टोरेज अँड हँडलिंग ऑफ पेस्टिसाइड्स. त्यामध्ये वेगवेगळे मुद्दे पाहिले. पेस्टिसाइडचं स्टोरेज करताना काय काळजी घ्यायची आहे आणि ते कशा पद्धतीनं स्टोअर करायचे आहे. देन डिसीज कंट्रोल मॅनेजमेंट. त्यामध्ये जे काही प्रिन्सिपल्स आहेत त्यामध्ये 2 अप्रोचेस आहेत, 2 अप्रोचेस आहेत. त्यामध्ये सिंगल डिसीज क्रॉप आपण मॅनेज करायचा आहे किंवा प्लॅनिंग फॉर ओव्हरऑल हेल्थ ऑफ क्रॉप. देन जनरल प्रिन्सिपल मध्ये अवॉइडन्स मध्ये सिलेक्शन ऑफ प्लांटिंग मटेरियल, modification of cultural practices, escaping varieties, choice of geographical area, selection of the field, sowing and planting time. Then exclusion, eradication, protection, host resistance and therapy. या मेथड किंवा याच्यामधले प्रिन्सिपल आहे जनरल प्रिन्सिपल्स. देन मेथड ऑफ डिसीज कंट्रोल. त्यामध्ये एक्सक्लुजन ऑफ द पॅथोजनला अवॉइड करायचं आहे, म्हणजे काळजी घ्यायची आहे त्याच्यामध्ये. मग क्वारंटाईन, इन्स्पेक्शन, सी ट्रीटमेंट, इरेडिकेशन ह्या मेथड वापरायच्या. देन अवॉइडन्स मध्ये चॉईस ऑफ जिओग्राफिकल एरिया, सिलेक्शन ऑफ फील्ड, चॉईस ऑफ टाइम ऑफ प्लांटिंग, डिसीज अँड एस्केपिंग व्हरायटीज, सिलेक्शन ऑफ सीड अँड प्लांटिंग मटेरियल. देन हीट ट्रीटमेंट, सीड अँड त्यामध्ये सीड अँड स्टॉक, टूल्स अँड इम्प्लिमेंट्स आणि सॉइल यांना त्या ठिकाणी आपण हीट ट्रीटमेंट देतो इरिडिकेशन मध्ये. देन बायोलॉजिकल मेथड मध्ये अँटामॉनिस्टिक, हायपर पॅरासाइटिक, मायक्रोरायझा, क्रॉप प्रोटेक्शन अँड कंट्रोल ऑफ वीड अँड पेस्ट या बायोलॉजिकल मेथड मध्ये येतात. देन कल्चरल प्रॅक्टिसेस मध्ये आपण पाहिलं क्रॉप रोटेशन, फर्टिलायझर्स, स्टोरेज, सॅनिटेशन अँड रिमूव्हल अँड डिस्ट्रक्शन ऑफ डिसीज्ड प्लांट्स आणि केमिकल कंट्रोल आपण पाहिलेला आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आजच्या लेक्चर मध्ये आपण डिसीज कंट्रोल किंवा मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जातं आणि फंगिसाइड्सचे जे टाईप आहेत ग्रुप ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी आपण थांबवत आहोत किंवा आपलं संपलेलं आहे. धन्यवाद.